काढून घ्या आता बरोबर. मोठी बावळ आधी पडली असती तर तारी आख्या तुटल्या तरी एक आर्थिंगची तार तुटली. पका बाबूला कारखान्याचा एक्सपिरियन्स शिकव. कारखान्यामध्ये बरेच अशा राशा फेकले गेली कशी वायर तुटली ते वायर मध्ये चढल्यावर रे घेता राम व्यवस्थित जोड बघा. वर नॉर्मल टच कर वर नको जाऊ तारले खाटाय करंडीवर म्हणजे बंदी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण आलो आपल्या शेतीमध्ये ती वारंवार ते बाबळीचं झाड आपल्या तारवी पडतं वाऱ्या वाजवण्याचं त्या करतात आपल्या वारात मेंढके आले बसण्यासाठी त्यांच्याकडून आपण हे झाड तोडून घेणार आहोत. चला तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा व शेजारच्या बेल आयकॉन नक्की. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो ही 2 वेळेस बाबळ आपलं तारवी पडली होती ज्यावेळेला आज आपली बकरं वावर बसायला त्याच्यामुळे त्यांच्याकडून फाटे तोडून घेऊया. आता बघूया तारवी पडती काय पुन्हा ताण होईल तारवी तोडण्याचा. बाबळ खूप मोठे असल्यामुळे त्याच्यावर तो तोडणारा मुलगा गेला होता तो पण मी येत होता तोडण्यासाठी कारण ती फाटी तोडाय अवघड ठिकाणी कारण ती फाटी तुटली खाली तारी पडत. मित्रांनो तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत की आपण ही यावरली तारीवरली फाटी कशी तोडली व कशी खाली गेली घेतली. आपल्या मेंढपाळ धनगर बांधव आपल्या वावरात बसण्यासाठी आलो त्यांच्याकडून आपण ही फाटी काढून घेऊ कारण बावळ खूप उंच होती त्यावर चढण्यासाठी आपला काही विषय नव्हता कोणता. लांब दांड आहे लांब दांड्याने हाणणार हा तू हाणतो घरी एक ठोका आणि एक ठोका मेन बघून जागा नाही हो अजून एक ठोका टाकला नाही येत तू लांब दांडे अरे तू तोड एक ठोका टाका तू. आलो बरं थोडी अय्या सिग्नल जाय डायरेक्ट निघो मागो अय्या मागो अरे चलो जा कुठली कुठली बांधली काय नाही आर्थिंग बांधते आल्लात काढून घ्या आता बरोबर. वायरी एकत्र आल्या मग सप्लाय बंद घेतो ना आता आर्थिंग जोड लागन तुला वाढायची ना इथं राम पोला थोडा लागन तुला पोल का मापा दे बारीक पोल लय मोठा नाही ही जर आधी पडली असते डायरेक्ट हे झाला. तर मित्रांनो जे होईल तेच झालं शेवट हारसिंगी तार तुटलेली आपण गीताराम तात्याकडून जोडून घेणार आहोत. कुठं ओढ नको थांब बोजा कमी करू दे. काय बांध नाही काही नाही आरती मानते त्याचं पूर्ण थांब ना लगेच उडतो अजून त्यांना मोकळं करू दे ना लगेच उड राहिला तू. तर मित्रांनो फाटी तर पडली पण शेवटची तारेवर अटकली तर आपण तिला खाली काढण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून आपल्याला दुसरी तार आर्थिंगची तार जोडता येईल. लिग्नेट आपली फिजा काढली इकडे बस फाटी काढण्यासाठी थोडं अवघड जाते त्यामुळे आपण थोडा दाव्याचा वापर करून बघतात आपली ती मेंढकी धनगर बांधव तर अशा प्रकारे ती वर तराट फेकून ती फाटी खाली काढण्याचा प्रयत्न करतो. ए गीताराम इकडे ते गीताराम ती वाय ओढ लागते ना तिकून दाव ओढ लाग ना दाव. हो खुटी सांगून नका उड बघा आता खुटी गुतून वर जाऊन
नाही इकडून दहा फेका ना नाही आता इकडून ओढून घ्या खुटी राहू द्या मोठी बावळ आता ही पडली असती तर तारी आख्या तुटल्या तरी एक आर्थिंगची तार तुटली पक्का भाऊला कारखान्याचा एक्सपिरियन्स शिकव कारखान्यामध्ये बरेच अशा राशी फेकी जाते गेली रशी वायर तुटली तर ही वायर मध्ये चढले वर घेता राम व्यवस्थित जोड बघा काय देऊ देऊ काय पकड काय वर नॉर्मल टच कर वर नको जाऊ तारले खाटाय करंडीवर म्हणजे बंदी झाले काय रे काय झालं पका भाऊ गाठण फुटली पाहिजे त्याला हा हा उभं राहून बंद करायची डायरेक्ट तारी का जीसीबी आणून मध्ये लाकडं बांधून बांधावं लागेल.